रेन आल्यावर एक आर्क तयार होते, याला रेनबो असे म्हणतो. आणि हा रेनबो रिफ्रॅक्शनमुळे होते. रिफ्रॅक्शन तर आपण पूर्ण चॅप्टरभर शिकत आहोत की बेंडिंग ऑफ लाईट होते. तर पहा, जशा प्रकारे सूर्याची किरणं हे वॉटर ड्रॉपलेटवर पडतील, बट हे जे वॉटर ड्रॉपलेट आहेत ते जेव्हा पाणी पडते वरनं, त्याच्यानंतर रेन स्टॉप झाला त्याच्यानंतरही काही वेळापर्यंत हे वॉटर ड्रॉपलेट्स आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतात. या वॉटर ड्रॉपलेट्सच्या हेल्पने ही जे वॉटर रेज जे आहेत जशी एंटर करतात या वॉटर ड्रॉपलेटमध्ये, तर काय होणार, रिफ्रॅक्शन होणार. बट हा जो रिफ्रॅक्शन आहे हा व्हेरियस लाईटसाठी, जे लाईट रेज आहेत ना त्याच्यासाठी वेगवेगळा असते. लाईट रेजसाठी म्हणजे, तर जे सनची एक रे आहे, सनची एक व्हाईट लाईट आहे, याच्यामध्ये 7 कलर असतात. तर या 7 कलरमध्ये ही जी बेंडिंग ऑफ लाईट होते ही वेगवेगळी होते. सर्वात जास्त बेंडिंग ही आपण व्हायलेट कलरच्या लाईटमध्ये पाहतो, तर सर्वात कमी जे बेंडिंग राहते ती रेड कलरच्या लाईटमध्ये दिसणार. तर आता आपण म्हणणार की जे व्हायलेट लाईट आहे ती काय होणार, जास्त बेंड करणार. दिसत आहे सर्वात जास्त बेंडिंग कोणाची झाली, व्हायलेट कलरची. तर व्हायलेट कलरची लाईट सर्वात जास्त बेंड होऊन गेली. बेंड झाल्यानंतर आता पहा, जशी ही दुसऱ्या सरफेसवर आदळली तर ती काय होणार, याच्यामध्ये इंटरनल रिफ्रॅक्शन हा फिनॉमिनॉन ऑकर होते. इंटरनल रिफ्रॅक्शन म्हणजे काय, जेव्हा रिफ्रॅक्शन ऑकर होते एकाच मीडियम मध्ये. आपल्याला माहिती आहे की एखाद मीडियम पासनं दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा आपण लाईट एंटर करते त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन म्हणतो. बट हे काय झाली, बेंडिंग ऑफ लाईट. बट विचार करा की जर बेंडिंग ऑफ लाईट फक्त एकाच मीडियम मध्ये झाली तर याला आपण इंटरनल रिफ्रॅक्शन म्हणतो. पुष्कळ वेळी आपण इंटरनल रिफ्लेक्शन सुद्धा म्हणतो याला. तर इंटरनल रिफ्रॅक्शन किंवा इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे एकाच मीडियम मध्ये बेंडिंग ऑफ लाईट होत असेल, या गोष्टीस आपण म्हणतो. तर काय झालं की जेव्हा एक लाईट एंटर केली तर वेगवेगळ्या कलरच्या लाईटने काय केला, स्वतःच्या नुसार रिफ्रॅक्शन चूज केला. तर हा जो रिफ्रॅक्शन आहे तो मॅक्झिमम असू शकते 40 डिग्री, मॅक्झिमम असू शकते 42 डिग्रीच्या अँगलमध्ये आणि मिनिमम होऊ शकते 40 डिग्रीच्या अँगलमध्ये. म्हणजे ही रे टकरावली, इथं एक काय राहते, आपली आपण बघितला होता की इथं काय राहणार, सरफेस राहणार. आणि ही जी बेंडिंग आहे ही काय होणार, कमीत कमी 40 डिग्रीच्या अँगलमध्ये आणि जास्तीत जास्त 42 डिग्रीच्या अँगलमध्ये होणार. तर मग मी काय सांगितलं होतं, कमीत कमी कोण राहते, रेड लाईट. तर रेड लाईट कितीने होते, 40 डिग्रीच्या अँगलने. आणि जे व्हायलेट लाईट राहते ते कितीने बेंड होणार, तर 42 डिग्रीच्या अँगलने. म्हणजे हा 2 डिग्रीचा फक्त फरक आहे. बट आपल्याला रेनबो इतका सारा दिसते का बरं, कारण की हा डायव्हर्ज करते. केव्हा, जेव्हा हे रेनबो राहतील या वॉटर मॉलिक्यूलच्या बाहेर हे रेज निघतील तेव्हा. म्हणजे सर्वात आधी काय झाला, एक लाईट एंटर केली, रिफ्रॅक्शन झाला. रिफ्रॅक्शन झाल्यामुळे एक डिस्पर्शन हा फिनॉमिनॉन ऑकर झाला. डिस्पर्शन फिनॉमिनॉन म्हणजेच काय, तर जेव्हा व्हाईट लाईट मधनं 7 कलरच्या लाईट्स किंवा एकापेक्षा जास्त लाईट रेज काय निघतील, बाहेर निघतील, या प्रोसेसला आपण डिस्पर्शन म्हणतो. डिस्पर्शन म्हणजे खुलणे, विखळणे. तर या विघळणे, कशाच्या विखळण होत आहे, कलरच्या. तर डिस्पर्शन ऑफ लाईट, कशाच्या, तर लाईटच्या. काय मिळेल आपल्याला, पहिले रिफ्रॅक्शन झाला, बेंडिंग झाली. बेंडिंग झाल्यामुळे काय झाले, लाईट रेस डिस्पर्स झाले. काय झाले, डिस्पर्स झाले. डिस्पर्स झाल्यानंतर यांनी काय केला, हे जे इंटरनल बाउंड्री होती या इंटरनल बाउंड्रीवर पडल्यानंतर इंटरनल रिफ्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शन, कधी कधी रिफ्रॅक्शन म्हणतात, कुठं कुठं रिफ्लेक्शन म्हणतात. आपल्या बुकमध्ये रिफ्रॅक्शन आहे. तर इथं काय झालं, रिफ्रॅक्शन झाला. कोणता, तर इंटरनल रिफ्रॅक्शन. दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर केला का, नाही. तर मग इंटरनल रिफ्रॅक्शन झाला. इंटरनल रिफ्रॅक्शनच्या नंतर जे लाईट रेज होते ते आणखी डिस्पर्स झाले. डिस्पर्स झाल्यानंतर खुलले ते. आणि आता काय करतायत, हे लाईट रेज या वॉटर मॉलिक्युल्सच्या बाहेर निघत आहेत. तर इथं बाहेर निघाले, बाहेर निघल्यावर सुद्धा काय होणार, रिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन ऑकर होणार. आणि रिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन ऑकर झाल्यानंतर एक खूप सुंदर असा आकृती आपल्याला पाहायला मिळते, एक सुंदर असा कर्व पाहायला मिळते. आणि हा जो कर्व राहते तो टोटली गोल राहते, हा सराउंडेड राहते, असा गोल राहणार. बट आपण काय राहणार, एका क्षितिजाच्या पलीकडे आपण पाहू शकत नाही, म्हणून आपल्याला असा फक्त कर्व दिसते. बट हा कर्व राहते का, नाही, पूर्णच्या पूर्ण टोटल गोल राहते. तर इतकं आपल्याला समजलं असेल. आणि जो गोल स्ट्रक्चर आहे हा या वॉटर मॉलिक्यूलच्या शेप वरनं आला. तर वॉटर मॉलिक्यूलचा शेप कसा राहते, स्पियर. बट आपण 2Dच पाहू शकतो, म्हणून आपल्याला तो काय दिसते,
फक्त सर्कलमध्ये दिसते. आता पहा याला आपण लिहू कसा, तर फॉर्मेशन ऑफ रेनबो ऑकर्स ड्यू टू टू फिनॉमिनॉन्स. किती फिनॉमिनॉन्समुळे? दोन. पहिला कोणता? रिफ्रॅक्शन. दुसरा कोणता? डिस्पर्शन. तिसराही फिनॉमिनॉन आहे इंटरनल रिफ्रॅक्शन. इंटरनल रिफ्रॅक्शन नंतर आणखी पुन्हा रिफ्रॅक्शन. असे 4 फिनॉमिनॉन आहेत. बट आपल्याला 4 कडे लक्ष द्यायचं आहे का? नाही, फक्त 2च. तर फॉर्मेशन ऑफ रेनबो ऑकर्स ड्यू टू टू फिनॉमिनॉन. किती फिनॉमिनॉन? 2. पहिला कोणता आहे? रिफ्रॅक्शन. दुसरा कोणता आहे? डिस्पर्शन. आता पहा, ॲज अ रेन स्टॉप, जेव्हा रेन स्टॉप होऊन जाते, सम स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स, काही स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स, वॉटरचे जे छोटे छोटे पार्टिकल्स राहतील ते कुठे राहतात? ॲटमॉस्फिअरमध्ये राहतात. रिमेन्स इन अ ॲटमॉस्फिअर. धिस बिहेव्स लाईक अ टू मीडियम. आता हेच कसे बिहेव करतील? 2 मीडियम सारखे. कारण की आपली सर्वच्या सर्व ॲटमॉस्फिअर एअरचे आहे आणि वॉटर मॉलिक्युल्स काय आहे? वॉटरचे आहेत. तर वॉटर आणि एअर असे काय झाले? 2 मीडियम तयार झाले. ॲज सन रेज एंटर थ्रू वॉटर ड्रॉपलेट्स. जसे जसे काय करतात? सन रेज एंटर करतील. कुठं एंटर करतील? तर वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये. रिफ्रॅक्शन ऑकर्स. कोणता फिनॉमिनॉन ऑकर होणार? तर रिफ्रॅक्शन, बेंडिंग ऑफ लाईट. आता त्याच्यानंतर काय झालं? इतकं झालं. बट सन रेज गेट सेपरेट इंटू अ 7 डिफरंट कलर. किती कलर मध्ये तुटते ते कलर? तर 7 डिफरंट कलर मध्ये तुटतात. आणि कशामुळे? तर रिफ्रॅक्शन जे होते वेगवेगळ्या लाईटच्या रेसच्या वेगवेगळा होते. सर्वात कमी कुणासाठी? तर रेड लाईटसाठी. सर्वात कमी म्हणजे किती? 40 डिग्री. आणि सर्वात जास्त कुणासाठी? तर व्हायलेट लाईटसाठी. तो किती? तर 42 डिग्री इतका. बट आता इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन. आणि हा जो डिफरंट कलर मध्ये सेपरेट होण्याची प्रोसेस आहे यालाच आपण काय म्हणतो? डिस्पर्शन म्हणतो. दिस फिनॉमिनॉन ऑकर ड्यू टू रिफ्रॅक्शन. कशामुळे होते? हा रिफ्रॅक्शनमुळे. ऑफ अ डिफरंट कलर ऑफ रेस आर डिफरंट. रिफ्रॅक्शन का राहते? डिफरंट कलर ऑफ रेस साठी डिफरंट राहते. म्हणून आपल्याला काय पाहायला मिळते? डिस्पर्शन हा फिनॉमिनॉन. आता पहा, ॲट अ अपोजिट सेकंड साइड. अपोजिट सेकंड साइड म्हणजे हे जे इंटरनल साइड आहे तिलाच आपण काय म्हटलं? अपोजिट सेकंड साइड. टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन ऑकर. काय होते? टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. म्हणजे हे जे लाईट आहेत ते बाहेर निघाले का? नाही, सर्वच्या सर्व आतमध्येच काय झाले? रिफ्रॅक्ट झाले, म्हणजे की बेंड झाले. आपण तुम्ही यांना रिफ्लेक्ट पण म्हणू शकता, लाईट बाउन्स बॅक पण झाले म्हणू शकता, किंवा रिफ्रॅक्ट बेंड झाले पण म्हणू शकता. सेमच गोष्ट असणार आहे. तर बेंड ऑफ लाईट इंटरनली. काय झाले? लाईट जे होते ते इंटरनली बेंड झाले. त्याच्यानंतर फायनली दिस डिस्पर्ड 7 रेज इमिट फ्रॉम वॉटर ड्रॉपलेट्स. फायनली काय झाला? हे जे 7 कलरचे रेज होते जे डिस्पर्स झालेले होते ते वॉटर ड्रॉपलेट्स मधनं बाहेर निघतात आणि फॉर्मेशन ऑफ रेनबो टेक्स प्लेस. काय होते? 7 कलरचा जो रेनबो आहे सुंदरसा तो आपल्याला पाहायला मिळते. हिअर व्हायलेट कलर रेज डिफ्लेक्ट मॅक्झिमम. काय करतात? व्हायलेट कलरचे जे रेज आहेत तुम्हाला दिसत असतील, असे असले असे आले म्हणजे सर्वात जास्त डिफ्लेक्ट करतात. तशाच प्रकारे जे कोणत्या कलरचे? रेड कलरचे. किती डिग्री सोबत? 40 डिग्री सोबत. हे काय करतात? मिनिमम रिफ्रॅक्शन शो करतात आणि मिनिमम बेंडिंग शो करतात. किती डिग्रीची? 2 डिग्रीचा खेळ आहे फक्त. 40 to 45. हे काय आहेत? हे कलर आपल्याला हा डायग्राम बनवता येते. बट तुम्ही पाहत असाल सर काही पण शिकवता काही पण शिकवता असं का? हा, म्हणजे आम्ही तर पाहतो तर रेड कलर वर दिसते आम्हाला आणि जो व्हायलेट कलर आहे तो खालच्या भागाला दिसते. बट असं राहत नाही. ऍक्च्युली काय होते? हा जो सूर्य राहते ना हा खालच्या दिशेने येते, तर रेज अशीच निघणार. रेज काय होते? सरळ निघते. बट कुठून निघते? खाली. तर आपल्याला डिस्पर्शन कुठे दिसणार? अपोजिट दिसणार. म्हणून हा रेड कलर आपल्याला वर दिसते. बाकी फिनॉमिनॉन काय राहते? सेम राहते. तर अशा प्रकारे आपल्याला काय पाहायला मिळते? रेनबोच्या फॉर्मेशन पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे आपण हा पार्ट भरपूर चांगल्या प्रकारे समजलेला आहे. जर तुम्हाला पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बट त्याच्या अगोदर लक्ष द्या, अशाच प्रकारे पॉइंट वाईज जर तुम्ही गोष्टींना लक्षात ठेवत आहात तर तुम्हाला एक्झाममध्ये असा नाही करायला लागेल की सर्वच्या सर्व रटून जायचा. एक डायग्राम आठवण ठेवायची. डायग्राम मध्ये दिसत आहेत आपल्याला 7 कलर वेगळे आहेत. आपल्या शब्दामध्ये, शुद्ध शब्दांमध्ये लिहायचं. रॉंग झाली स्पेलिंग काही फरक नाही. पहा, कलरची स्पेलिंग जो आहे इथं मी 2दा लिहिलेली आहे. COLOUR कलर आहे. आता COLOR कलर म्हणजे एक स्पेलिंग कोणती तरी चुकीची असेल? नाही, दोन्ही जे कलरचे स्पेलिंग आहेत ते दोन्ही बरोबर आहेत. याचा अर्थ एक जे लँग्वेज आहे ते ब्रिटिश आहे, एक जे आहे ते अमेरिकन आहे. तर म्हणजे स्पेलिंग इकडे तिकडे होऊ शकतात. बट तुमचा जो माइंडसेट आहे, जो तुम्हाला समजल्या गोष्टी आहेत त्या लिहायची कोशिश करायची.